गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काय मग आपण उठलो सकाळी, निघालो होतो शेताकडे गेलो, मोटर चालू केली, बघितलं पाणी आलं का. मग म्हणलं तोपर्यंत थोडं पाणी पडस्तोर आपली वैरण काढावी. मग काय घेतली वैरण काढायला. तुम्हाला पण माहीत आहे आपला वैरण काढायचा स्पीड कसा आहे ते. मग काय वैरण काढून झाली, म्हणलं बघावं एकदा आता मोटर चालू आहे काय. मग काय केली आपली दाराला मोटर चालू. मग केली आपली सिंगल फ्यूज मोटर चालू आणि आलो. मग आलं की मग मस्तपैकी मोटर करून चालू आपला आलो. एकदा विहिरीत पाणी बघितलं किती आहे काय, मोटरवर पाणी आहे का, नाहीतर मोटर कोरडीच फिरायची म्हणून बघितलं. मग काय आलो, तुम्ही बघू शकता हे आपलं कडवाळ आहे. आपल्याला हे कडवाळ भिजवायचं आहे आता. मग काय बघितलं जाऊन, मस्तपैकी पाणी वगैरे आलं. पाणी आलं की आपलं चालू केलं भिजवायला. मस्तपैकी एकदा वरी बघितलं, एकदम वातावरण एकदम रोमॅन्टिक चालतं. मग एकदम भारी वाटलं. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काय मग आपण उठलो सकाळी, निघालो होतो शेताकडे गेलो, मोटर चालू केली, बघितलं पाणी आलं का. मग म्हणलं तोपर्यंत थोडं पाणी पडस्तोर आपली वैरण काढावी. मग काय घेतली वैरण काढायला. तुम्हाला पण माहीत आहे आपला वैरण काढायचा स्पीड कसा आहे ते. मग काय वैरण काढून झाली, म्हणलं बघावं एकदा आता मोटर चालू आहे काय. मग काय केली आपली दाराला मोटर चालू. मग केली आपली सिंगल फ्यूज मोटर चालू आणि आलो. मग आलं की मग मस्तपैकी मोटर करून चालू आपला आलो. एकदा विहिरीत पाणी बघितलं किती आहे काय, मोटरवर पाणी आहे का, नाहीतर मोटर कोरडीच फिरायची म्हणून बघितलं. मग काय आलो, तुम्ही बघू शकता हे आपलं कडवाळ आहे. आपल्याला हे कडवाळ भिजवायचं आहे आता. मग काय बघितलं जाऊन, मस्तपैकी पाणी वगैरे आलं. पाणी आलं की आपलं चालू केलं भिजवायला. मस्तपैकी एकदा वरी बघितलं, एकदम वातावरण एकदम रोमॅन्टिक चालतं. मग एकदम भारी वाटलं. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.